नमस्कार, मी अतुल सदस्य तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या YouTube चॅनल. चला तर मित्रांनो, आपण बघणार आहे इयत्ता 10वीतील रिफ्रॅक्शन ऑफ लाईट या चॅप्टरशी रिलेटेड आपण काही डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. सर्वप्रथम बघा, इयत्ता 9वीमध्ये किंवा याच्या अगोदर आपल्याला प्रश्न पडला असेल किंवा आपल्याला इयत्ता 9वीमध्ये टॉपिक आहे, चॅप्टर आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट. हा बघा, एखाद्या प्लेन सरफेसवर आपण जर लाईट रेज जर टाकले तर ते काय होतात, एक तर टुवर्ड्स द बॅक येतात किंवा जर ट्रान्सपरंट मीडियम असला तर ते काय होतं, त्या ठिकाणी इंटर करतात. ठीक आहे. मग आपण या ठिकाणी बघणार आहे या व्हिडिओमध्ये की रिफ्लेक्शन काय असतं आणि रिफ्रॅक्शन काय असते. ठीक आहे. बघा, आपण रिफ्लेक्शन बघू सर्वप्रथम, त्याच्यानंतर आपण रिफ्रॅक्शन काय असतं ते बघणार आहे. बघा, रिफ्लेक्शन म्हणजेच काय, एक आपण कन्सिडर करू की एक प्लेन सरफेस आहे. ठीक आहे. एक प्लेन सरफेस आहे. हा झाला एक प्लेन सरफेस. बघा, एका प्लेन सरफेसवर जो रे येतोय, जो येणारा रे आहे त्याला काय म्हणतो आपण, कोणता रे म्हणतो? इन्सिडेंट रे. जो येणारा रे त्याला काय म्हणतो आपण? इन्सिडेंट रे. इन्सिडेंट रे. बघा, आता या प्लेन सरफेसवर जो लाईट रेज येतोय किंवा जो लाईट रेज इंटर करतोय तो या ठिकाणी काय होतोय, रिफ्लॅक्ट होतोय. म्हणजेच काय, टुवर्ड्स द बॅक जातोय. म्हणजेच काय, की बाबा येतोय आणि वापस जातोय. येतोय आणि वापस जातोय. ठीक आहे. बघा, या ठिकाणी या प्लेन सरफेसवर लाईट रेज काय होत आहे, रिफ्लॅक्ट होत आहे. काय होत आहे? रिफ्लॅक्ट होत आहे. म्हणजेच काय, या ठिकाणी रिफ्लेक्शन होते. काय होतंय? रिफ्लेक्शन. ठीक आहे. मग या रेला काय म्हणायचं? रिफ्लॅक्ट रे. काय म्हणायचं? रिफ्लॅक्टेड रे किंवा रिफ्लॅक्ट रे. ठीक. बघा, तसंच आपण समोर शिकणार आहे मिरर काय आहे किंवा मिररचे किती टाइप्स आहे, मिरर कसा बनतो किंवा लेन्स काय आहे किंवा रिफ्रॅक्शन काय. बघा, अगोदर आपण रिफ्लेक्शन जाणून घेऊ. बघा, एक प्लेन सरफेस आहे, कोणताही प्लेन सरफेस आहे. या प्लेन सरफेसवर काय झाला, एक रे इंटर झाला, एक रे इंटर झाला. त्या रेला आपण म्हणलं इन्सिडेंट रे. काय म्हणलं? इन्सिडेंट रे. जो रे एंटर करतोय. बघा, सपोज जर मी या ठिकाणी या वॉलवरती जर ही काही कॅप आहे आपल्या मार्करची, ही जर टाकली तर ही टुवर्ड्स द बॅक येते. ही काय येते? टुवर्ड्स द बॅक येते. ठीक. या ठिकाणी काय होतं की एका सरफेसवर जाऊन त्याच दिशेने काय होतंय, वापस येते. रेज काय होत आहे? वापस येत आहे. म्हणजेच काय, टुवर्ड्स द बॅक. काय? टुवर्ड्स द बॅक. बघा, त्याच्यानंतर मग रिफ्रॅक्शन काय असू शकतं हे मी तुम्हाला सांगणार. अगोदर तुम्ही रिफ्लेक्शन जाणून घ्या. बघा, मग रिफ्लेक्शनचे काही रूल्स आहे. काय बाबा, की जो आपण प्लेन सरफेसवर एक जर परपेंडिक्युलर जर ड्रॉ केला, म्हणजे जर नॉर्मल लाईन जर ड्रॉ केली, ठीक आहे. जर नॉर्मल लाईन जर आपण ड्रॉ केली तर इथे एक अँगल क्रिएट होतो. इथे एक अँगल क्रिएट होतो आणि इथे एक अँगल क्रिएट होतो. याला आपण कन्सिडर करू किंवा याला आपण म्हणू अँगल ऑफ इन्सिडेंट्स. काय म्हणू? अँगल ऑफ इन्सिडेंट. इन्सिडेंट किंवा इन्सिडेंट्स म्हणू. ठीक आहे. बघा, त्याच्यानंतर या ठिकाणी सुद्धा एक अँगल क्रिएट होते. या अँगलला काय म्हणायचं आपण? अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. काय म्हणायचं? अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. अँगल ऑफ रिफ्लेक्शन. सॉरी, रिफ्लेक्शन. अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ठीक आहे. बघा, त्याचबरोबर मग रिफ्लेक्शनचे काही लॉज असतात. ठीक आहे. रिफ्लेक्शनचे लॉज असतात. बघा, हे जे परपेंडिक्युलर आपण प्लेन सरफेसवर टाकलं त्याला काय म्हणायचं? नॉर्मल लाईन. काय म्हणायचं? नॉर्मल लाईन. ठीक आहे. बघा, त्याचबरोबर मग आपला जो काही रिफ्लेक्शनचा लॉ काय आहे, तो काय सांगतो? बघा, रिफ्लेक्शनचा लॉ आपल्याला सर्वप्रथम काय सांगतो, की जो काही नॉर्मल लाईन आणि इन्सिडेंट रेच्या मध्ये जो काही अँगल क्रिएट होतो, ठीक आहे. जो काही अँगल क्रिएट होतो तो अँगल असतो अँगल ऑफ इन्सिडन्स. त्याच्यानंतर जो काही नॉर्मल लाईन आणि जो काही रिफ्लेक्टेड रे त्यांच्यामध्ये जो अँगल क्रिएट होतो त्याला म्हणतो अँगल ऑफ रिफ्लेक्शन. बघा, मग लॉज काय सांगतो, की अँगल ऑफ इन्सिडेंट इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ठीक आहे. की अँगल ऑफ इन्सिडेंट जर 30 डिग्रीचं असेल, जर अँगल ऑफ इन्सिडेंट जर 30 डिग्रीचं असेल, तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन किती डिग्रीचं असेल? तो सुद्धा 30 डिग्रीचा. त्याचबरोबर जर अँगल ऑफ इन्सिडेंट जर 100 डिग्रीचं जर असेल, तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन किती डिग्रीचं असेल? 100 डिग्रीचं असेल. कळतंय? बघा, त्याच्यानंतर आपल्याला बऱ्याच वेळेस प्रश्न पडतो, की लाईट रेज जातात किंवा ट्रान्सफर मीडियम असेल, वेगवेगळे मीडियम जर असेल, की
लाईट रेज काय त्यांची डायरेक्शन चेंज करतात. ठीक आहे, आपण तो नंतर बघू पॉइंट. पण सर्वप्रथम बघा, काय होतं बऱ्याच वेळेस आपण विचार करतो, की आपण एकमेकांना का बघू शकतो? किंवा मलाही प्रश्न पडला होता, आपण एकमेकांना का बरं बघू शकतो? किंवा आपण आरशात एक स्वतःला का बरं बघू शकतो? कारण जर आपण आरशात स्वतःला जर बघितलं नाही, तर आपला दिवस चालू होतो का? नाही. ठीक आहे. असा कोण आहे, की ज्याने मिरर बघितलंच नाही? जोपर्यंत आपण मिररमध्ये बघत नाही, तोपर्यंत आपण आपल्या घराच्या बाहेर निघतो का? नाही. ठीक आहे. बघा मग मिररमध्ये आपली इमेज कशी काय क्रिएट होत असेल? कशी क्रिएट होत असेल? बघा आपण किंवा जो काही मिरर आहे, मिररमध्ये रिफ्लेक्शन होतंय की रिफ्रॅक्शन होतं? ठीक आहे. सर्वप्रथम बघा, आपण रिफ्लेक्शन बघणार, त्याच्यानंतर मिरर बघणार आणि त्याच्यानंतर रिफ्रॅक्शन बघणार. ठीक आहे. कळतंय? बघा मिरर की बाबा हा एक प्लेन सरफेस आहे. मी खाली ड्रॉ करतो इकडं. हा एक प्लेन सरफेस आहे. याच्यावरती लाईट रेज जातात. याच्यावरती लाईट रेज जातात. जे जातात लाईट रेज जातात, त्याला काय म्हणतो आपण? इन्सिडेंट रे. काय म्हणतो? इन्सिडेंट रे. ठीक आहे. मी शॉर्टमध्ये लिहितो इन्सिडेंट रे. त्याच्यानंतर टुवर्ड्स द बॅक येतात. काय होतं? या ठिकाणी ते बाउन्स होत आहे. ज्या ठिकाणी एका प्लेन सरफेसवर काय होत आहे ते? एका प्लेन सरफेसवर काय होत आहे? बाउन्स होत आहे किंवा याला आपण मिरर कन्सिडर करू. हा एक आपला मिरर आहे. याच्यात आपली इमेज कशी क्रिएट होते? ठीक. बघा जे लाईट रेज जातात त्याला कोणते लाईट रेज म्हणतो आपण किंवा त्या रेला काय म्हणतो? जो इंटर करतो, जो प्लेन सरफेस वरती जातो, त्याला काय म्हणतो आपण? इन्सिडेंट रे. त्याला काय म्हणतो? इन्सिडेंट रे. मग एका प्लेन सरफेस वरती किंवा हा जो मिरर आहे या ठिकाणी लाईट रेज आरपार जातंय का? नाही. या ठिकाणी लाईट रेज काय होतंय? रिफ्लेक्ट होतंय. काय होतंय? रिफ्लेक्ट होतंय. का बरं होतंय? कारण जी काही मिररची बॅक साइड असते ती काय असते? पॉलिश केलेली असते. काय केलेली असते? पॉलिश केलेली असते. ती पॉलिश कोणती असते? एक तर अॅल्युमिनियम किंवा सिल्व्हर कोटेड असतं. ठीक आहे. बघा मग त्या पॉलिशमुळे काय होतं, की जे लाईट रेज ते आरपार न जाता ते काय होतात त्या ठिकाणी बाउन्स होतात आणि कुठे येतात? टुवर्ड्स द बॅक येतात. ज्या दिशेने गेले त्या दिशेने. ठीक आहे. बघा मग ज्या दिशेने गेले त्याच दिशेने येतात. म्हणजेच काय? टुवर्ड्स द बॅक. मग जो रे वापस येतो त्याला काय म्हणतो? जो लौटकर वापस आते हैं, उन्हें हम क्या कहते हैं? क्या कहते हैं? रिफ्लेक्शन. ये याद रखने का। जो लौट कर वापस आते हैं वह क्या होता है? रिफ्लेक्शन। क्या होता है? रिफ्लेक्शन। ठीक है। देखो जो रे लौट कर वापस आते हैं उनको हम बोलते हैं रिफ्लेक्टेड। कौन से? रिफ्लेक्टेड। ठीक है, मैं शॉर्ट में लिख दो। देखो उसके बाद हमारी इमेज कैसी क्रिएट होती है? ये एक प्लेन सरफेस है या मिरर है। देखो अगर हम या ऐसी जगह पे या ऐसे रूम में जब जब खडे होते की वहाँ अंधेरा ही अंधेरा हो. बघा आपण जर अशा ठिकाणी जर उभं असलो की ज्या ठिकाणी खूप अंधार आहे, तर आपण त्या ठिकाणी आणि तिथे मिरर लावलेला आहे त्या रूममध्ये. त्या ठिकाणी आपण स्वतःला बघू शकतो का? नाही. का नाही बघू शकत? त्या ठिकाणी काय नाही, लाईट नाही. त्या ठिकाणी काय? लाईट नाही. बघा मग लाईट कसं काम करतं किंवा मिरर कसं काम करतं? बघा लाईट रेज येतात त्या ठिकाणी एका प्लेन मिररवरती किंवा एका प्लेन सरफेसवरती काय होतात? रिफ्लेक्ट होत आहे. या ठिकाणी काय होतंय, की याला मिरर कन्सिडर नका करू. याला अगोदर मिरर कन्सिडर नका करू. याला आपण एक प्लेन सरफेस किंवा कोणताही सरफेस कन्सिडर करू. काय? सरफेस. हा झाला एक सरफेस. हा झाला एक सरफेस. बघा या ठिकाणी काय होतंय, की एका प्लेन सरफेसवर लाईट रेज येतात आणि रिफ्लेक्ट होत आहे. एका प्लेन सरफेसवर लाईट रेज येत आहेत आणि काय होतंय? रिफ्लेक्ट होतंय. काय होतं? रिफ्लेक्ट होत आहे. म्हणजेच काय, काय होतंय या ठिकाणी? मिरर कन्सिडर नाही करायचं. काय? मिरर कन्सिडर करूच नका आता. अगोदर डेफिनिशन बघा. ठीक? बघा आपण त्याची डेफिनिशन बघू काय मिररची एक्झॅक्ट. कारण आपल्याला माहिती पाहिजे. कारण आपल्याला मिरर शिवाय होतंय का? नाही. मी अगोदरच सांगितलं होतं मला आपल्याला मिरर शिवाय होतं का? नाही. ठीक? मग मिररची डेफिनिशन कशी असू शकते बघू आपण. मिरर की बाबा एक सरफेस आहे. अ सरफेस अ सरफेस which अ सरफेस which लाईट घ्या किंवा काही घ्या. अ सरफेस which रिफ्लेक्ट्स. काय महत्वाचा शब्द आहे? रिफ्लेक्ट्स. रिफ्लेक्ट्स लाईट. काय बाबा की अ सरफेस which रिफ्लेक्ट्स लाईट आणि पुढे काय होतंय? अँड अँड क्रिएट अ क्लिअर इमेज. अ क्लिअर इमेज is called mirror. Is called mirror.
ठीक आहे. की बाबा एका प्लेन सरफेसवर लाईट रेज येतात आणि त्या ठिकाणी ते काय होतं, रिफ्लेक्ट होतं आणि रिफ्लेक्ट होऊन त्या ठिकाणी काय क्रिएट होते, एक क्लिअर इमेज क्रिएट होते. त्याला काय म्हणतो आपण, मिरर म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, मिरर. तर मग आपण बघू मिररचे किती टाइप. ठीक आहे. बघा मिररचे बघा मिररचे 2 टाइप्स पडतात. एक प्लेन मिरर असतो, की जो की आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये म्हणजे आपल्या घरामध्ये, ऑफिसमध्ये त्याचा यूज करतो. तो झाला प्लेन मिरर. ठीक आहे. सर्वप्रथम आपण मिररचे टाइप्स बघणार आहोत. त्याच्यानंतर रिफ्रॅक्शन काय. बघा मिररचे 2 टाइप्स पडतात. एक प्लेन मिरर असतो. प्लेन मिरर त्याच्यानंतर दुसरा टाइप काय प्लेनच्या किंवा प्लेनचे जर तुम्हाला प्रश्न पडला, की बाबा देअर आर टू मेन टाइप्स ऑफ मिरर. तुम्हाला काय लिहायचंय? हाऊ मेनी टाइप्स ऑफ मिरर जर विचारलं तुम्हाला लिहायचंय आन्सर कसं लिहायचं? देअर आर टू मेन टाइप्स ऑफ मिरर. ठीक आहे. बघा एक झाला प्लेन मिरर त्याच्यानंतर एक असतो स्पेरिकल. एक असतो स्पेरिकल मिरर. ठीक आहे. मग प्लेन मिररचे काही टाइप्स आहे का? नाही. प्लेन मिररचे टाइप्स आहे का? नाही. मग स्पेरिकलचे किती टाइप्स पडतात? 2 पडतात. स्पेरिकलचे किती टाइप्स पडतात? 2 टाइप्स पडतात. कोणकोणते? एक असतो कॉन्केव्ह मिरर, एक असतो कॉन्केव्ह मिरर, एक असतो कॉन्केव्ह मिरर आणि एक असतो कॉन्व्हेक्स मिरर. एक कोणता असतो? कॉन्व्हेक्स मिरर. आपण काय बघितलं आता? मिरर. मिररचे किती टाइप्स आहे? 2 मेन टाइप्स. एक आहे प्लेन मिरर आणि एक आहे स्पेरिकल मिरर. त्याच्यानंतर स्पेरिकल मिररचे किती मेन टाइप्स आहे? कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर. ठीक आहे. मग कॉन्केव्ह म्हणजेच काय? इथं कन्फ्यूज नाही व्हायचं. कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं. ठीक आहे. बघा या ठिकाणी कॉन्केव्ह कसं असतंय आणि की जे कॉन्व्हेक्स कसं असतं ते बघायचं आपल्याला. बघा स्पेरिकल मिररचे 2 टाइप्स पडतात. एक कॉन्केव्ह मिरर आणि दुसरं कोणतं आहे? कॉन्व्हेक्स मिरर. कोणतं? कॉन्व्हेक्स मिरर. बघा जास्त काही अर्थ लावायचं नाही, मराठीचं जाणून घ्यायचं नाही, काही नाही. याला लक्षात कसं ठेवायचं? बघा केव्ह म्हणजेच काय? कॉन्केव्ह मध्ये हा शब्द लक्षात ठेवायचा किंवा हा वर्ड लक्षात ठेवायचा. केव्ह. केव्ह म्हणजेच काय? गुफा. केव्ह म्हणजेच काय? गुफा. गुफामध्ये. ठीक आहे. गुफा कळती तुम्हाला गुफा? ठीक. की बाबा मग गुफा म्हणल्यावर त्याचा आकार कदाचित असा असेल. ठीक आहे. मग या ठिकाणी लाईट रेस कुठं? एखाद्या गुफेमध्ये इकडून सपोज ही टॉर्च किंवा हा इकडून मला लाईट रेस टाकायची. ठीक आहे. आणि हा एक मिरर आहे. मग कॉन्केव्ह म्हणल्यावर जो काही गुफेचा बॅक साईडचा जो काही मागचा भाग असेल तो काय पॉलिश केलेला असेल या मिररचा. कळतंय? ठीक आहे. मग याला असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. या ठिकाणी इमेज इथं क्रिएट होईल. ठीक आहे. इथं क्रिएट होईल. या सपोज ही गुफा आहे केव 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 कन्सिडर करा. या ठिकाणी लाईट रेज येतात. त्याच्यानंतर रिफ्लेक्ट होतात. ठीक आहे. एवढं कळलं. त्याच्यानंतर कॉन्व्हेक्स. ठीक आहे. आता याचा कोणता भाग पॉलिश केलेला असेल? हा वाला की हा वाला? ठीक आहे. बघा याचा जो काही आपल्याला काय म्हणता येईल आउटर की इनर तसंही लक्षात ठेवायचे. कॉन्केव्हची जी काही बॅक साईड आहे ती काय केलेली आहे या ठिकाणी पॉलिश केलेली. मग याचा जो काही आतील भाग असेल तो काय केलेला असेल पॉलिश केलेला. पॉलिश केलेला जो काही भाग आहे म्हणजे तो कोणता भाग असतो एक तर बॅक साईड वाला. कोणता असतो? बॅक साईड वाला. बघा या ठिकाणी काय होईल लाईट रेज जाईल. गेला गेला. ठीक आहे. या ठिकाणी काय होईल जो लाईट रेज जातो त्याला कोणता रे म्हणतो आपण? इन्सिडेंट रे. कोणता म्हणतो? इन्सिडेंट रे. या ठिकाणी सुद्धा काय होईल लाईट रेज काय होईल रिफ्लेक्ट होईल. काय होईल? रिफ्लेक्ट होईल. या ठिकाणी मिरर म्हणल्यावर काय होतं लाईट रेज रिफ्लेक्ट होतात आणि काय क्रिएट होतं आपली इमेज क्रिएट होते. काय क्रिएट होतं? आपली इमेज. मग जो प्लेन सरफेसवर जाऊन रेज बाउन्स होतो, जो वापस येतो किंवा रिफ्लेक्ट होतो त्याला कोणता रे म्हणतो आपण? रिफ्लेक्टेड रे. कोणता रे? रिफ्लेक्टेड. ठीक आहे. रिफ्लेक्टेड रे. बघा त्याच्यानंतर आपल्याला जे काही इमेज कशी क्रिएट होती ते आपण बघणार नाही. आपला जो काही टॉपिक आहे आपला टॉपिक जे असतं किंवा आपली जी काही सिरीज आहे लेक्चरची ती जास्त होईल. ठीक आहे. हे जे काही बेसिक गोष्टी तुम्हाला 9th स्टँडर्ड मध्ये शिकवाव्या लागलेल्या त्या आपण या ठिकाणी डिस्कस केलेल्या आहे. ठीक आहे. बघा त्याचबरोबर तुम्हाला जर ह्या गोष्टी जर कळाल्या असतील की
कॉन्केव्ह कसं लक्षात ठेवायचं किंवा कॉन्व्हेक्स कसं ओळखायचं, ठीक आहे. याचा मराठीत अर्थ लावायचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही, ठीक आहे. बघा त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की रिफ्रॅक्शन काय असते. त्याच्यानंतर काय बघणार आहे आपण, रिफ्रॅक्शन काय असते, ठीक आहे. रिफ्रॅक्शन, ठीक आहे, किंवा रिफ्रॅक्शन ऑफ लाईट करू आपला हा झाला 10th स्टँडर्डचा चॅप्टर. अगोदर जर तुम्हाला हा चॅप्टर जर शिकायचा असेल तर तुम्हाला रिफ्लेक्शन ऑफ लाईट कळणं गरजेचं आहे, ठीक आहे.